नमस्कार मंडळी, महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत. आज एक गोष्ट सांगतो तुम्हाला रामभाऊंची. आपले एक शेतकरी बंधू, जमिनीच्या हक्कावरून वाद सुरू होता बिचाऱ्याचा. आता कागदपत्र म्हणजे काय, कोर्ट कचेऱ्या कशा कराव्यात, काही माहिती नाही, नुसता मनस्ताप. मग एके दिवशी कुणीतरी त्यांना आपल्या महसूलशाही यूट्यूब चॅनलबद्दल सांगितलं. त्यांनी व्हिडिओ पाहिले, आमच्याशी बोलले. आमच्या तज्ज्ञांनी त्यांना कायद्याची सगळी माहिती दिली, एकदम सोप्या भाषेत, योग्य मार्ग दाखवला. आणि काय सांगू, रामभाऊंनी ती कायदेशीर लढाई जिंकली. म्हणजे बघा, योग्य वेळी योग्य माहिती मिळणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणूनच महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आपल्या महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आज आपल्यासोबत आहेत एक अनुभवी तज्ज्ञ. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. महसूल कायद्यांचा तुमचा अनुभव दांडगा आहे. असंख्य लोकांना तुम्ही मार्गदर्शन केलंय, किचकट प्रकरणं यशस्वीपणे हाताळली आहेत आणि ऐकलंय की तुमच्या कामाची दखल शासनाने पण घेतली आहे. जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेत तुम्हाला. हो, लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहेत. तर आज आपण बोलणार आहोत महसूल कायद्यातील प्रमुख तरतुदी आणि न्यायिक प्रक्रिया यावर. हा विषय आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि खरं तर प्रत्येक नागरिकासाठीच खूप महत्त्वाचा आहे. आता कायदा म्हटलं की आपल्याला वाटतं काहीतरी अवघड असेल. गावचा सरपंच म्हणजे कायदा का? नाही, त्याहून खूप काही आहे. चला आज एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात कुठून करायची? म्हणजे फेरफार नोंदीपासून करूया का? अगदी बरोबर. फेरफार नोंद ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे बरं का. म्हणजे बघा, तुमच्या जमिनीच्या हक्कात कोणताही बदल झाला, समजा जमीन विकत घेतली किंवा वारसा हक्काने मिळाली, बक्षीस म्हणून मिळाली, तर 3 महिन्याच्या आत, हो फक्त 3 महिने, तलाठ्याला म्हणजे आपल्या गावातील जे महसूल अधिकारी असतात त्यांना कळवणं कायद्याने बंधनकारक आहे. हे येतं कलम 149 खाली. आणि नाही कळवलं तर कलम 152 नुसार दंड बसू शकतो. उगीचच भुर्दंड, नाही का? फक्त 3 महिने, हे तर लक्षातच ठेवायला हवं. पण समजा नोंदणीकृत दस्त असेल तर, म्हणजे रजिस्टर ऑफिसमध्ये केलेला व्यवहार. हां, चांगला प्रश्न आहे. जर खरेदी खात किंवा असा कोणताही दस्त नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत असेल तर त्याची एक प्रत आपोआप तलाठ्याकडे येते. हे कलम 150(2) दुरुस्तीनुसार होतं. अच्छा. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. जरी दस्त नोंदणीकृत असला तरी इतर जे हक्कदार आहेत, जसं की जमिनीवर कूळ असेल, खंडकरी असतील किंवा कुटुंबातले इतर सहहिस्सेदार असतील, त्यांना नोटीस देणं आवश्यक आहे. कायद्याने ती तरतूद आहे. म्हणजे त्यांना हरकत घ्यायची संधी मिळते. कळलं. त्यामुळे काय होतं की कायद्याचं पाणी स्वच्छ राहतं, पुढे वाद नकोत. बरोबर. म्हणजे इतरांना कल्पना देणं महत्त्वाचं आहे. मग मला सांगा, मालकी नक्की बदलते कशी? म्हणजे कोणी नुसतं स्टॅम्प पेपरवर सही करून दिलं की झाली का मालकी माझी? नाही, अजिबात नाही. ही खूप मोठी गैरसमज आहे लोकांमध्ये. बघा, कायदेशीररित्या जमिनीची मालकी फक्त 3 प्रकारे बदलते. 1. नोंदणीकृत दस्त म्हणजे रजिस्टर्ड डॉक्युमेंट. 2. वारसा हक्क म्हणजे आईवडिलांकडून मुलांकडे येणं. आणि 3. न्यायालयाचा आदेश म्हणजे कोर्टाने तसा निर्णय दिलेला असणं. अच्छा, फक्त हे 3च मार्ग? हो. साध्या कागदावर लिहून देणं किंवा न नोंदवलेल्या कराराने मालकी कधीच बदलत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 7-12 उतार्यावर त्या बदलाची रीतसर फेरफार नोंद व्हायला पाहिजे आणि ती प्रमाणित पण व्हायला पाहिजे. म्हणजे सर्कल किंवा मामलेदारांनी ती मंजूर करायला हवी. बरोबर. त्याशिवाय कोणताही बदल ग्राह्य धरला जात नाही. एक अपवाद आहे, अज्ञान व्यक्ती सज्ञान होते तेव्हा वारसा हक्काने नाव असतं, पण तिथेही नोंद करून घेणं कधीही चांगलं. म्हणजे 7-12वर नाव येणं, ते पण प्रमाणित होऊन, हेच अंतिम. अच्छा. आणि नोटीस बजावण्याचं काय म्हणत होतात मगाशी? ती समजा घरी कोणी नसेल तर दारावर चिकटवली तर चालते का? हो. नोटीस मिळणं किंवा ती योग्यरित्या बजावली जाणं हे कायदेशीर प्रक्रियेत खूप महत्त्वाचं आहे. नोटीस शक्यतो पोस्टाने पाठवतात किंवा गावातील कोतवालामार्फत दिली जाते किंवा रजिस्टर्ड पोस्टाने पाठवतात. पण समजा त्या पत्त्यावर कोणी सापडलं नाही किंवा नोटीस घ्यायला नकार दिला तर घराच्या दर्शनी भागावर म्हणजे दारावर किंवा त्या जमिनीवर 2 पंचांसमोर पंचनामा करून ती चिकटवली जाते. अच्छा, पंचनामा करून? हो. आणि कायद्यानुसार अशी चिकटवलेली नोटीस त्या व्यक्तीला मिळाली असं गृहीत धरलं जातं. त्यामुळे मला नोटीस मिळालीच नाही असं म्हणून चालत नाही. त्याकडे लक्ष ठेवायला हवं. हे फारच महत्त्वाचं आहे. आता थोडं न्यायिक प्रक्रियेबद्दल सांगा ना. म्हणजे महसूल कोर्टात काय काय होतं साधारणपणे? हो. तर महसूल न्यायालयात म्हणजे तहसीलदार, प्रांत किंवा कलेक्टर कोर्टात
अर्ज दाखल झाल्यावर अर्जदाराला आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात. 7/12 उतारा हा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो, पण तो प्राथमिक पुरावा आहे, निर्णायक नाही. म्हणजे त्याच्यासोबत इतर कागदपत्र, पुरावे लागतात. ओके. गरज वाटल्यास अधिकारी साक्षीदारांना पण बोलावू शकतात. कलम 229 नुसार त्यांना समन्स पाठवून बोलावता येतं. आणि समजा एखाद्याला बोलावूनही किंवा नोटीस मिळूनही कोणी तारखेला हजर राहिलं नाही तर काय होतं? तर त्यांच्या गैरहजेरीत एकतर्फी निर्णय दिला जाऊ शकतो, म्हणजे विरोधात निकाल जाऊ शकतो. हे कलम 232 मध्ये येतं. अरे बापरे. पण घाबरायचं कारण नाही. जर खरोखर काही योग्य कारण असेल गैरहजर राहण्यामागे, तर 30 दिवसांच्या आत अर्ज करून तो एकतर्फी निर्णय रद्द करण्याची विनंती करता येते. अच्छा, 30 दिवसांची मुदत आहे. हो, आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रकरण दाखल झाल्यावर शक्यतो 15 ते 30 दिवसांत त्याचा निकाल देणं अपेक्षित असतं कायद्याने. आणि कॅव्हिएट म्हणून काहीतरी ऐकलंय, ते काय प्रकरण आहे? हो, कॅव्हिएट हा एक खूप उपयोगी कायदेशीर उपाय आहे. समजा तुम्हाला अशी भीती वाटती आहे की तुमच्या माहितीशिवाय किंवा तुमच्या गैरहजेरीत कोणीतरी तुमच्या विरोधात महसूल कोर्टात अर्ज करून परस्पर काहीतरी आदेश मिळवेल. हां, असं होऊ शकतं? तर तुम्ही त्या संभाव्य अर्जाविरोधात आधीच एक कॅव्हिएट अर्ज दाखल करू शकता. याचा फायदा काय होतो की पुढचे 90 दिवस जर त्या विषयात कोणी अर्ज दाखल केला तर कोणताही एकतर्फी आदेश देण्यापूर्वी न्यायालय तुम्हाला नोटीस देऊन तुमची बाजू ऐकून घेईल. अरे वा, म्हणजे एक प्रकारे संरक्षण कवचच आहे की हे 90 दिवसांसाठी. चला, आता काही नेहमीचे प्रश्न घेऊया जे लोकांना पडतात. पहिला प्रश्न, ही फेरफार नोंद इतकी महत्त्वाची का आहे? हे परत एकदा थोडं सोपं करून सांगाल का? नक्कीच. कारण फेरफार नोंद म्हणजे तुमच्या हक्काचा सरकार दरबारी असलेला कायदेशीर पुरावा. जसं रामभाऊंचं उदाहरण घेतलं आपण, नोंद केली नाही तर भविष्यात वाद होऊ शकतात, हक्क डावलला जाऊ शकतो. जमिनीच्या व्यवहाराची किंवा वारसा हक्काची नोंद लगेच केली तर तुमचा हक्क सुरक्षित राहतो, म्हणून ती महत्त्वाची. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. अगदी बरोबर. दुसरा प्रश्न, जमीन विकल्यावर किंवा खरेदी केल्यावर तलाठ्याला कधी कळवायचं? किती दिवसात? व्यवहार झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत. कायद्याने ही मुदत आहे. उशीर केला तर दंड लागू शकतो. वेळेचं पालन खूप महत्त्वाचं आहे इथे. श्रोत्यांनो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का की वेळेत नोंद करणं किती महत्त्वाचं आहे? कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न मॅडम, इतर हक्कधारकांना नोटीस देणं का गरजेचं आहे? कारण त्यांनाही त्या बदलावर काही हरकत असेल तर ती मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. यामुळे भविष्यातले वाद टाळता येतात. सगळी प्रक्रिया पारदर्शक होते. पुन्हा तेच, कायद्याचं पाणी स्वच्छ ठेवायला मदत होते. बरोबर, पारदर्शकता महत्त्वाची. आणि तो स्टॅम्प पेपरवाला प्रश्न, फक्त स्टॅम्प पेपरवर सही करून मालकी बदलते का? अजिबात नाही. मी पुन्हा सांगते, फसवणूक टाळण्यासाठी आणि आपला हक्क कायदेशीररित्या पक्का करण्यासाठी नोंदणीकृत दस्तक किंवा न्यायालयाचा आदेशच लागतो. कच्च्या व्यवहारांवर विश्वास ठेवू नका, पक्का व्यवहार करा. आता पुढचा प्रश्न, 712 वर नाव आपोआप येतं का? म्हणजे व्यवहार झाला की लगेच येतं? नाही, आपोआप काहीच होत नाही. तुम्हाला फेरफारसाठी अर्ज करावा लागतो. मग तलाठी नोटीस काढतात. इतरांची हरकत नसेल किंवा सुनावणी होऊन निर्णय तुमच्या बाजूने लागला तर ती नोंद प्रमाणित होते आणि मगच तुमचं नाव 712 वर येतं. आपले हक्क सुरक्षित करण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. म्हणजे प्रक्रिया पूर्ण व्हायलाच हवी. पुढचा प्रश्न, नोटीस मिळाली नाही पण दारावर चिकटवली असेल तर काय? तर कायद्यानुसार ती तुम्हाला मिळाली असं समजलं जातं. त्यामुळे मला मिळालीच नाही हे कारण चालत नाही. आपल्या घराकडे, जमिनीकडे लक्ष ठेवणं महत्वाचं. पोस्टाने पाठवली असेल तर त्याची पोचपावती हा पुरावा असतो की नोटीस पाठवली होती. श्रोत्यांनो, ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही तुमची कागदपत्र, नोटीस वगैरे व्यवस्थित तपासणार का? नक्की तपासा. पुढचा प्रश्न, कोर्टात तारखेला गैरहजर राहिलो तर काय होऊ शकतं? तुमच्या गैरहजेरीत तुमच्या विरोधात एकतर्फी निकाल दिला जाऊ शकतो. त्यामुळे नंतर खूप त्रास होऊ शकतो. अर्थात 30 दिवसांच्या आत योग्य कारणासह अर्ज केल्यास तो रद्द होऊ शकतो, पण शक्यतो तारखा चुकवू नका. बरोबर. आणि शेवटचा प्रश्न, कॅव्हिएट म्हणजे काय हे आपण आत्ता सविस्तर पाहिलं. आपल्या नकळत आपल्या विरोधात निर्णय होऊ नये यासाठीचा एक अर्ज जो दाखल केल्यापासून 90 दिवस लागू राहतो. भारी, खूप चांगली माहिती मिळाली. आता वेळ आहे एका मिनी क्वेस्टची. बघूया कोण कोण लक्ष देऊन ऐकतंय. तयार आहात?
तर सांगा बघू, जमिनीच्या हक्कात बदल झाल्यास म्हणजे खरेदी, विक्री किंवा वारसा हक्क आल्यास किती दिवसात तलाठ्याला कळवणं बंधनकारक आहे? पर्याय आहेत 1 महिना, 3 महिने की 6 महिने. तुमचं उत्तर कमेंट करा किंवा मनात ठेवा. उत्तर थोड्याच वेळात सांगणार आहोत. वारस म्हणून नाव लावण्यापूर्वी त्या जमिनीचा जुना फेरफार उतारा आणि 7/12 नीट तपासा. ज्याच्याकडून जमीन घेताय किंवा ज्या वारसांचे नाव लावत आहात त्यांचा खरंच हक्क आहे का? जमिनीवर इतर कुणाचा बोजा किंवा अधिकार तर नाही ना, हे नक्की तपासा. खात्री करणं खूप महत्वाचं आहे. हो, हे तर फारच महत्वाचं आहे. टिप क्रमांक 3, महसूल कार्यालयाकडून आलेली कोणतीही नोटीस, मग ती तलाठ्याकडून असो, तहसीलदारांकडून असो किंवा इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडून, ती नेहमी गांभीर्याने घ्या. तिला अजिबात हलक्यात घेऊ नका. वेळेत उत्तर द्या किंवा सुनावणी असेल तर हजर राहा. तुमच्या गैरहजेरीत तुमच्या विरोधात निर्णय जाऊ शकतो. बरोबर, दुर्लक्ष नको. आणि टिप क्रमांक 4, सर्व महत्त्वाचे व्यवहार, विशेषतः जमिनीचे व्यवहार, हे नेहमी नोंदणीकृत दस्तानेज करा. म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रितसर नोंदणी करा. तोंडी व्यवहार, साध्या कागदावरचे व्यवहार किंवा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केलेले करार हे कायदेशीरदृष्ट्या खूप कमकुवत असतात आणि त्याने फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते. वाह मॅडम, अगदी मोलाच्या टिप्स दिल्या तुम्ही. सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आणि आता आपल्या मिनी क्विजचं बरोबर उत्तर देण्याची वेळ. तर मंडळी, प्रश्न होता की हक्कात बदल झाल्यावर किती दिवसात तलाठ्याला कळवायचं? आणि बरोबर उत्तर आहे 3 महिने. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या कायद्यातील कलम 149 नुसार कोणताही हक्क संपादित केल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत तलाठ्याला कळवणं आवश्यक आहे. ज्यांनी बरोबर ओळखलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन. तर आजच्या आपल्या चर्चेत आपण फेरफार नोंदी कशा करायच्या, त्या का महत्त्वाच्या आहेत, मालकी हक्क कायदेशीररित्या कसा बदलतो, नोटीस बजावण्याची पद्धत काय असते आणि न्यायालयीन कामकाजातील काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की साक्षीदारांना बोलावणं, एकतर्फी निकाल लागणं म्हणजे काय आणि कॅव्हिएटचा वापर कसा करायचा याबद्दल खूप चांगली माहिती घेतली. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, योग्य माहिती आणि वेळेवर जर तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळालं तर महसुली किंवा कायदेशीर अडचणी आपल्याला वाटतात तितक्या अवघड नसतात. रामभाऊंसारखं तुम्हीही त्या यशस्वीपणे हाताळू शकता. फक्त जागरूक राहा. आणि हो, तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल अशी सोप्या भाषेत सविस्तर माहिती आणि मार्गदर्शन हवं असेल तर आपलं महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठीच आहे. आमची माहिती आवडत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक गोष्ट, आपल्याला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे? तुमचे काही प्रश्न आहेत का? तुमच्या मनातले विषय किंवा प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आम्ही त्यावर नक्की विचार करू आणि पुढचे व्हिडिओ बनवू. तसेच ताज्या अपडेटसाठी, खास माहितीसाठी आणि कधीकधी तज्ज्ञांची थेट चर्चा करण्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा सामील होऊ शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर आजचा हा माहितीचा खजिना तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक, गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. कारण ज्ञान वाढल्याने वाढतं. चला तर मग आज इथेच थांबूया. लवकरच भेटू एका नवीन विषयासह, नवीन माहितीसह पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.